नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग या प्रकारे ठरला गेला आहे, म्हणजेच की मी निघालो आहे कांजूरमार्गला, आपल्या लोधा पार्कमध्ये, फिटच्या पार्कमध्ये. कारण त्याचं हे आहे की आपल्या येत्या 29 ऑगस्टला शनिवार आहे आणि गणपतीचं आगमन आहे. आपल्या लाडक्या विघ्नहार्ताच्या गणपतीचं आगमन आहे, जिजामातानगरच्या विघ्नहार्ताच्या. तर तिथे मला एक संधी भेटली आहे की आपलं एक कला सादर करण्यात, की मी कॅलेक्सानिक्स एक रिप्रेझेंट करणार आहे. तर मी इथे येणारच आहे 29ला. तर नक्की तुम्ही पण या आणि हजेरी लावा. आणि ठीक आहे, आणि पाठी त्या साईडला यश आहे. बघूया आजच्या प्रकारे कसला ब्लॉग होतोय काय. कारण तिकडे जायला कारण हे आहे की आम्हाला लोखंड घेऊन यायचं, तिकडनं पॅरलेट्स वगैरे घेऊन यायचं आहे. चला, आणि लास्टपर्यंत बघा. आजचा ब्लॉग असेल एकदम चांगला, क्रेझी असेल, लटकीचा असेल. इथे पण लटकणार, घेताना लटकेल आम्ही. चला भेटूया पुढे. घे ना आता, घे खातोय काहीतरी चांगला आणायचं, तरतरीत परपरीत. उठला तेव्हाच मी उठलो. पोचलोय कांजूरला, चालतोय सरसरीत चालतोय. कार्तिकला बोललो खूप लांब आहे, त्याला अजून काय माहिती नाही इकडचं, आणि यशला पण काय माहिती नाही, मलाच माहिती आहे. ठीक आहे, चला आतमध्ये डायरेक्ट गेल्यावर तुम्हाला दाखवतो लोधामध्ये. इथेच यायचं आहे, सोडतील ना? काय बोलतोय? हा, सोडणार. मेरे को क्या बोले कि इतना दूर है, पास पे? नाही, जवळ आहे. जवळ है. अरे पण बिल्डिंग स्विमिंग पूल है ना इधर. इधर नहाने के लिए अलाउड नहीं है, गवर्नमेंट ने ये डाला है. हाँ, स्विमिंग पूल इथे ह्यांना होगा झाला असं वाटतंय. इतना ही छोटा है. अरे बच्चे के लिए उधर भी बड़ा आहे. शोपेसला या स्विमिंग पूल ना. हे लहान मुलांसाठी आहे, इकडे मोठ्यांसाठी आहे. इधर लहान. अरे शोपीस आहे. नकली पाणी येते आता. फायनली आम्ही आमचं सामान घेऊन निघालेलो आहे. म्हणजे माझ्याकडे एक पॅरलेट आहे, विराजकडे आणि यशकडे पण आहे खाली, आणि कार्तिककडे पण आहे. तर निघालो आहे, डायरेक्ट ट्रेनमध्ये जाणार माल डब्यामध्ये, तिकडे जाऊन बसणार, मग निघणार घरी. एक क्वेश्चन बोल रहा हूँ, कर सकता है चैलेंज? हाँ कि पब्लिक के सामने एक तेरा स्टंट दिखा सकता है? हाँ. क्या बात कर रहे हैं, सच में? हाँ. चल इस पे ही मार दे. एल्बोलियर मारेगा ना? हाँ मार देगा. और होल्ड चाहिए 10 सेकेंड. रेडी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड दे. अरे हॅल सीट होल्ड दे. एल्बोलियर होल्ड दे. हाँ होल्ड दे. अभी मैं भी आता हूँ नीचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चॅलेंज पूर्ण किया आहे. चॅलेंज पूर्ण. चल निघूया आपण. चला. कांजूरमार्गवरून निघालेलो आहे, आणि अशा प्रकारे पॅरलेट बघू शकता मागे ठेवले आहेत. हे बघू शकता 2 पॅरलेट, आणि हे बाकीचे 2 पॅरलेट्स आहेत लाकडाचे, म्हणजे छोटेवाले, ते शेटनी डायरेक्ट पोच्याखाली घेतलेले आहेत. कुठे गेले? हा, हे बघू शकता. आणि अशा प्रकारे बसायला जागा पण नाही, त्या प्रकारे काकांसाठी मी खाली बसलोय. काका नमस्कार. ऐकून घ्या, नसेल तर कमेंट करून सांगा. परत एकदा बोलतो, मंडळीनं जस्ट कुर्ल्याला पोहोचलोय. परत कुर्ल्याला थोडंसं थांबायचं आहे, ट्रेन लागले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 11 आपला 5:11ची लागली आहे. आणि मंडळीनं एवढी मेहनत करतो ना, तेवढं सपोर्ट करा, तेवढं
तेवढंच सपोर्ट करा मला, कारण की मेहनत करतोय तर तेवढंच फळ भेटणार हे नक्कीच आहे. एवढी मेहनत करणार तसंच फळ भेटणार. कार्तिक आहे, यश आहे, मी आहे. सरसरी आता कुर्ल्याला पोचलो, थोडा बसतो इकडे. 5:11ची ट्रेन आहे, पाठीत बसू. हा पुढे जाऊया, चला पुढे जाऊया. विलंबाने धावत आहे ट्रेन. लागला असता आता डायरेक्ट शूट. लाजला ना असंच होणार भावांनो. चलो मैदानात जायचं. पहिला मैदानात एक छोटीशी व्हिडिओ आहे, शूट करायचे, त्यांना कोलॅबरेशन करायचे. मंडळाला द्यायचे. काकानी गाणं लावलंय, थोडं वाईब झाले मला की काहीतरी स्टंट करण्यासाठी. वाईब आहे, खूप छान आहे. काका एक नंबर. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. म्हणजे असे एकटे चालले तुम्ही एकटे आणि गाणं लावून मस्त फुल वाईबने चालले. आणि त्या सोबतीला काकाला थोडं खुश करतो, म्हणजे की त्याची थोडी एक रिॲक्शन घेतो. मी स्टंट करतो. काका मी एक स्टंटर आहे, करू शकतो स्टंट. इथे नाही ते बघा ना, त्यासाठी चाललंय. काका बोले नको करू, तरी पण आपण ऐकणार नाही, करून दाखवणार. खाली उतरल्यावर सांगतायत नाही. त्यांना आता दाखवतो ट्रेनमध्ये काहीतरी युनिक झाला पाहिजे. युनिक मित्रांनो, आता सांगा कॉटन ग्रीनवरून उतरलो. तिकडनं आता कार्तिक गेला घरी निघून. कार्तिकच्या हातामध्ये जो पॅरलेट्स होता तो पण सोहमकडे दिलाय आणि माझ्या हातामध्ये पण 2 होते ना, ते पण सोहमकडे दिलेत. हे सगळं टोटली जेवढं काय सामान होतं तेवढं सगळं सोहमकडे दिलंय. एवढं दिलंय पूर्ण. आणि आता ब्लॉग काढतोय का तू? म्हणजे कसं वाटलं पाहिजे ना, हा कॅलिफ्लेम्सचा फाउंडर आहे. आता उद्या आता जे काय त्याचं रिप्रेझेंट करणार आहे तो उद्या जिजामाता विघ्नार्थाला, तर तेव्हा बघा तुम्ही कसं रिप्रेझेंट वगैरे करणार आहे, ते तुम्हाला डिटेल्स येतच राहील. हा बघा असं. तर आता आम्ही शहीद भगतसिंग मैदानात चाललो आहे, म्हणजे आमच्या मैदानात जिकडून त्यांनी पहिली स्वतःची सुरुवात केलेली तिकडे चाललो आहे. आणि मला तर वाटतं हा त्याचा ह्या वर्षीचा पहिलाच शो असेल. शो म्हणजे त्याचे पहिल्याच त्याचं कॅलेक्शनचं रिप्रेझेंट करणं असेल की तो कोणत्या तरी गणपतीच्या आगमनाला असं तो रिप्रेझेंट करतोय. पहिलाच आहे ना रे? पहिल्यांदाच काय रिप्रेझेंट करतोय ना. काहीतरी म्हणजे युनिक वाटणार ह्या वर्षी आणि स्वतःला प्राऊड होणार की म्हणजे कॅलेक्सानीला रिप्रेझेंट करण्यासाठी मला एक संधी भेटली आहे, तर मी गमावणार नाही. मजा येणार खूप त्या दिवशी, लय मजा येणार. मला असं वाटतं ह्या वर्षी आपला भाऊ काय ऐकत नाही, लालबाग परत गाजवायचा विचार चालू आहे. मग मचवणार आहे. बघा आलोय आम्ही. बघा वय्या करत कशी चालली सगळी पोरं. म्हणजे ह्या बारवरती सोमची वेगळीच दहशत आहे. सोम गेला आणि सोमच्या बाजूला बघा कशी सगळी चिल्ली पिल्ली गोळा झाली. आता त्यांना सांगतोय काय करणार आहे काय नाही करणार आहे. बघू शकता आपली एक छोटीशी फॅन फॉलोअर्स. या खूप मजा येणार लालबाग परेलमध्ये. नक्की या भावांनो, मी तर हजेरी लावलेलीच आहे त्यांच्याकडे. आणि आता जे मैदानामध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजेच की कोलॅबरेशन म्हणून, की त्यांच्यासोबत मी एक व्हिडिओ बनवणार आहे की मी येणार आहे त्याबद्दल. आणि इकडची जी व्हिडिओ आपल्या पोरं बघू शकता, सगळे लहान आहेत, कोण मोठा नाही. आणि सगळ्यात पहिला मीच मोठा आहे, बघू शकता पाठी सगळेजण. चांगले बोले मंडळींनो. आत्ताच भगतसिंग मैदानामध्ये पोहोचलो आहे आणि जे काय छोटंसं काम होतं, म्हणजेच की थोडं वर खाली होतं पॅरलेट, तर त्याचं आम्ही काम केलं मी आणि यशनी. आणि कार्तिक पण गेला घरी, यशनी सांगितलं असेल तुम्हाला. आणि जी काय आता छोटीशी मंडळी आहे इकडची, लहान लहान मुलं वगैरे, तर त्यांना मी थोडंसं साईडला करून, ते क्रिकेट खेळत होते, त्यांना मी साईडला करून ना डायरेक्ट आपली एक छोटीशी जी व्हिडिओ आहे आपल्या गणपतीची व्हिडिओ आहे ती त्याला कोलॅबरेशन करायची आहे. तर त्याच निमित्ताने मी छोटीशी व्हिडिओ आहे ना ती बनवतो इच्छितो. नंतर तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला जाऊन ती बघा, असं मी सांगतो तुम्हाला. नक्की बघा भावांनो. आणि या सोबतीला इंस्टाला, यूट्यूबला आणि सगळ्या मला जसं सपोर्ट करता आधीपासून, तो नक्की पाठिंबा राहिला पाहिजे. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग एंड नाही करत आहे, नक्की लास्टपर्यंत बघा.
नमस्कार मंडळींनो, येत्या 29 ऑगस्टला आपल्या लाडक्या जिजामाता नगरच्या विघ्नहर्त्याचा आगमन सोहळा आहे. तर त्याच निमित्ताने मी एक कॅलेक्सॅनिक्स नॅशनल ॲथलीट सोहम सचिन अधिकारी उर्फ सोहम लटक मी येत आहे कॅलेक्सॅनिक्स रिप्रेझेंट करण्यासाठी. तर तुम्ही पण या, मी पण येणारच आहे. आणि आपला गणपती गणसंकुलमधून ठीक 12 वाजता निघणार आहे. त्याच निमित्ताने आपल्या गणपतीच्या आगमनच्या सोहळ्याला सहभाग व्हा. धन्यवाद. मंडळींनो, यश गेलाय मैदानात, त्याला सुट्टी आहे म्हणून त्यांनी हजेरी लावले क्रिकेटसाठी. की सुट्टी वाया नाही गेली पाहिजे त्यामुळे. आणि मी आता आलो आहे मंदिराच्या इथे. तिकडे मी पॅरलेट ठेवणार सगळं आतमध्ये. आणि ते साहिल दादा आहे, त्या मुलाला मुलगा आहे की मुलगी आहे रे, मुलगीला खेळवतोय शुलू लुलू. हॅपी बर्थडे. आज ती लहान आहे. पुढच्या 2-4 वर्षानंतर जी माझा ब्लॉग बघेल ना, ती बोलेल अरे सोहम दादानी ब्लॉग बनवलेला असा. आणि हा एक आहे चम्या. तर चला, मी पॅरलेट इथं ठेवतो. आणि मी आत्ताचा छोटासा जो काय ब्लॉग होता मी तुमच्यासोबत सादरी केला. तर मंडळींनो, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. मी असा जाहीर करतो. तर भेटूया पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्या ब्लॉगला नक्कीच आणि नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त आणि जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. तर डायरेक्ट भेटूया डायरेक्ट आगमनाच्या दिवशी. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला बाय, गुड नाईट, लव्ह यू आणि लांबलेट. खेळवतोय शुलू लुलू.